चैनो अमन, हाँ मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन। संविधान 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 संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो, खो रहा चैनो अमन, खो रहा चैनो अमन, हाँ मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन। मेरा धर्मा तू, मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू। संविधान पूरे भारत का है दोस्तों। इस देश की इज्जत है संविधान, देश का गुरूर है संविधान, देश की आन बान और शान है संविधान, इस देश की पहचान है संविधान, देश का सम्मान भारत का संविधान, देश का सम्मान भारत का संविधान। विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने अपने खून का पानी करके, रात का दिन करके, अपनी असामान्य विद्वत्ता के बल पर उसे देश के लिए लिखा और इस देश को समर्पित किया। तो अब संविधान पूरे देश का हो गया है। हमारे देश की विश्व में पहचान है संविधान, क्योंकि विश्व का सबसे बड़ा, सबसे अच्छा और सबसे मजबूत है हमारा संविधान। मगर चंद मनुवादी, विषमतावादी, देशद्रोही द्वारा हमारा संविधान देश की राजधानी दिल्ली में जलाया गया और देश की इज्जत को, देश के सम्मान को तार तार किया गया। ये केवल संविधान का ही अपमान नहीं है, तो इस देश का अपमान है और ये अपमान करने वाले सबसे बड़े देशद्रोही है। संविधान की तत्वों के वजह से ही देश में एकता, अखंडता, समानता, भाईचारा है और भारत दुनिया में तरक्की कर रहा है। जिस दिन संविधान 100% पूरे ईमानदारी से लागू होगा, उस दिन भारत को विश्व में महासत्ता बनने से कोई रोक नहीं सकता, क्योंकि जुबानें अलग अलग हो, चाहे मजहब अलग हो, जुबानें
अलग अलग हो चाहे मजहब अलग हो, करना है प्यार सबसे, यह ईमान हमारा। अरे किसे कहते हैं दोस्ती, किसे कहते हैं भाईचारा, ये दुनिया को सिखाता संविधान हमारा, ये दुनिया को सिखाता संविधान हमारा। तो आओ इस संविधान की रक्षा के लिए हम सबको एकजुट होकर लड़ना है और संविधान की तरफ उठने वाले हर हाथ को कलम करना है, क्योंकि बाबा साहब ने इस देश में स्वतंत्रता, समानता, भाईचारा और मानवता फैलाने वाले सभी धर्मों के धर्म संस्थापक, महापुरुष, संतों और राजाओं के विचार तत्वों को संविधान के एक सूत्र में बांधा है। संविधान रहेगा तो ही इन महापुरुषों के आदर्श विचार में जीवित रहेंगे। तो देखते हैं संविधान में इन महापुरुषों के विचार। जब अशांति का राग उठे, लाल लहू का भाग उठे, हिंसा की हो आग उठे, मानव में पशु जाग उठे, ऊपर से मुस्काते गण, भीतर जहर रहे तू हो, तब मानो तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि, तब मानो तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि। मानवी जीवन दुःखमय आहे। इच्छा, वासना, तृष्णा हे दुःखाचे कारण आहे। अतिरेकी वासना, तृष्णेचा त्याग हा दुःख नाशाचा मार्ग आहे। जीवनात मानवाने स्वतः आपला मार्ग शोधला पाहिजे व आलेल्या संकटावर मात केली पाहिजे। अत्तदीप भव, तू स्वयं दीप हो। तूच स्वतःचा दीपक बन व या जीवनातील अंधकार दूर कर। बहुजन हिताय, बहुजन सुखाय, सर्व मानव जातीचे हित, सर्व सुखी हो, हीच भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे। सर्व मानव समान आहेत व प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे। सर्वांचे कल्याण हो, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम। ज्ञान दिवाकर कृष्णासुत महावीर भगवान, अमृतमय संदेश तेरा जग का कर कल्याण। महावीर भगवान, महावीर भगवान। मनुष्याने प्राणी हत्या करू नये, इतकेच नाही तर कुणाच्याही हत्येचा विचारही त्याच्या मनात येता कामा नये। जीवन जगताना सत्य व अहिंसेचे पालन केले पाहिजे। आपले चारित्र्य शुद्ध ठेवा। सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन व सम्यक चरित्र या त्रिरत्नाचे प्रत्येक व्यक्तीने पालन करावे। प्रेम, सदाचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार आहे। हो किरत करो ते वंड छको दा लाया होता, ए सोच सच्ची करतार दी है एक दिन पानी धरती ने मुक जाना। क्यों साइंस चल पई मार दी है, ए सोने रंगी धरती उत्ते सोना ही उगना है। कदों किरत दे सूरज ने हाय डोबिया डुबना है। हो कोई सियासत वट्टा उत्ते अक नहीं ला सकदी, गुरु नानक दे खेतां चों बरकत नहीं जा सकदी।
मनुष्याने सर्व प्रकारच्या लालसेचा त्याग करून स्वतः मेहनत केली पाहिजे व उचित मार्गाने आपला उदरनिर्वाह केला पाहिजे. कधीही कुणाचे हक्क न हिरावता मेहनत व इमानदारीने केलेल्या कमाईने गरजू लोकांची मदत केली पाहिजे. इथे कोणी हिंदू नाही की कोणी मुस्लिम नाही, सर्व समान आहेत. सर्व विश्व हे एक कुटुंब आहे व सर्व विश्वाचा निर्माता एकच ईश्वर आहे. मी हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करतो म्हणून लोक मला म्हणतात, गुरु नानक शाह फकीर, हिंदू का राम और मुस्लिमों का रहीम. कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा. आंखें जैसी गाय बछड़ा था सो मर गया, आंखें जैसी गाय बछड़ा था सो मर गया, झूठी चाम चटा. कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा. एक बिंदु से विश्व रचा है, कोण ब्राह्मण कोण शूद्र. सर्व सृष्टीचा निर्माता एकच परमेश्वर आहे. सर्व मानव त्या परमेश्वराची लेकरे आहेत. मग हा जातीतला उच्च नीच भेदभाव कसा? ब्राह्मण असो की शूद्र, सर्व एक समान आहेत. म्हणून जातीपाती धर्म पंथ न पाडता एकमेकांशी बंधुभावाने वागा. सर्व मानवजात प्राणी मात्रावर प्रेम करा. बंधुभाव, मानवता, प्रेम हाच विश्व शांतीचा खरा मार्ग आहे. पोथी पढ़कर जग मुआ, पंडित बयान कोय. ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होए. कबीरा पढ़े सो पंडित होए. जगण्याचा पाया, चालण्याचं बळ. जगण्याचा पाया, चालण्याचं बळ. विचाराचे काळ, तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया, चालण्याचं बळ. जगण्याचा पाया. शब्दांचे इमान, अक्षरांचे रान. शब्दांचे इमान, अक्षरांचे रान. अभंगाचे पान, तुकाराम तुकाराम. पांडुरंग 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 पांडुरंग. सर्व सृष्टीचा निर्माता एकच ईश्वर आहे. म्हणून मी जाती व्यवस्थेचा व वर्ण व्यवस्थेचा विरोध करतो. समाजातील जाती व्यवस्था नष्ट केली पाहिजे. या विषमतावादी ब्राह्मणी वर्ण व्यवस्थेच्या विरोधात मी विद्रोह करतो आहे. कनिष्ठ जाती व शूद्रांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. त्यासाठी इथे समतेचे, न्यायाचे, हक्काचे राज्य आले पाहिजे. बरे झाले देवा मी कुणबी झालो, बरे झाले देवा मी कुणबी झालो. नाहीतर दंबेची असतो मेलो, नाहीतर दंबेची असतो मेलो. पांडुरंग 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 पांडुरंग. सुभेदाराची सून होती सुंदर अशी, सुभेदाराची
बसून होती सुंदर अशी राजा शिवबाने धाडली जशी चाल तशी 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 खजिना लुटून तो असा आणला हो खजिना लुटून थक्क झाले ते राजरूपवतीला बघून थक्क झाले ते राजरूपवतीला बघून पाठविले तिला चोळी बांगडी करून पाठविले तिला चोळी बांगडी करून कीर्ती गाजते अशी ती दाही दिशी राजा शिवबाने धाडली जशी चाल तशी राजा शिवबाने धाडली जशी चाल तशी ज्या कल्याणच्या सुभेदाराची सून तुम्ही आमच्यासाठी भेट म्हणून आणली, तुमच्या ह्या कृत्यामुळे आम्ही फार क्रोधित झालो आहोत. जा आणि त्या स्त्रीला आमची भेट म्हणून चोळी बांगडी करा आणि सन्मानाने परत त्यांना त्यांच्या राज्यात पोहोचवा. आणि यानंतर आमच्या राज्यात कोणत्याही नारीचा अपमान, कोणत्याही नारीवर अत्याचार व्हायला नको. नारीचा अपमान हा आम्ही आमचा अपमान समजतो. नारीचा सन्मान करायला शिका. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो सुंदर या जगती, सुंदर या जगती. या पुण्यात जनशाहीच्या छातीवर आणि नाकावर मानवमुक्तीचं रणसिंग फुंकून महासंग्राम करणाऱ्या थोर क्रांतिकारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची क्रांतिकथा सादर करीत आहेत शिवशाहीर राजेंद्र कांबळे आणि सहकारी. महात्मा फुले यांच्या जन्माअगोदर बहुजन समाजाची परिस्थिती अत्यंत वाईट होती. वर्णभेदामुळे ब्राह्मणांचे वर्चस्व होते. हे भट धर्माच्या नावाखाली शूद्रांचा आतोनात छळ करीत होते. अन्याय आणि अत्याचार तो जुलूम चौफेर होता, जुलूम चौफेर होता, जुलूम चौफेर. गुलाम बनून बहुजन सारे केले लाचार. हजारो वर्षापासून या देशातील शूद्र, महिला व इतर बहुजन समाज हा गुलामगिरीचे जीवन जगत आहे. कारण हजारो वर्षापासून या वर्गाला शिक्षण बंदी होती. शूद्रातिशूद्र स्त्रिया व संपूर्ण बहुजन समाजाची गुलामगिरी नष्ट करायची असेल तर त्यांना शिक्षण दिले पाहिजे. शिक्षण हे मानवाच्या जीवनात अत्यंत आवश्यक, म्हणून ब्रिटिश सरकारने सुद्धा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे सक्तीचे व मोफत केले पाहिजे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येने केले. जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती. ही ज्योत क्रांतीची पेटून उठली, नटली सारी दुनिया, नटली सारी दुनिया.
वाटली सूर्या हो लाज वाटली सूर्या जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती। या देशातील तमाम स्त्रियांना शेकडो वर्षापासून पशुपेक्षाही हीन दर्जाचे जीवन जगावे लागत आहे। त्याला कारण इथली मनुवादी विषमतावादी पुरुषसत्ताक समाज व्यवस्था तसेच स्त्रियांचे अज्ञान आहे। म्हणूनच महिलांनी आपल्या उद्धारासाठी देव धर्म व्रतवैकल्ये अंधश्रद्धा यांच्या जोखडातून मुक्त होऊन आधुनिक शिक्षणाची कास धरावी। शिक्षणच इतर स्त्रियांच्या मुक्तीचा व सन्मानाचा खरा मार्ग आहे आणि स्त्री जातीचा उद्धार हाच समाजाच्या व देशाच्या प्रगतीचा एकमेव मार्ग आहे। जगत जननी असूनही लाचारीचे जीवन जगत आहात। जगत जननी असूनही लाचारीचे जीवन जगत आहात। धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळत आहात। म्हणूनच मी तुमच्या चिप्पा आलेल्या डोळ्यात अंजन घालते। म्हणूनच मी तुमच्या चिप्पा आलेल्या डोळ्यात अंजन घालते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। समाजवादाच करून प्रचार दीन दुबळ्यांचा केला उद्धार राजनवी शेतकरी मी म्हणणार सुदाम्याचे पोवे आवडीने फार जसा श्रीकृष्ण हसत खाणार तसा देव प्रभू आमचा दिलदार शेतकऱ्याची झुणका भाकर खाणार जनतेला झालं प्राणहून प्यार म्हणून प्रभू शाहू देवा अवतार गिरगी म्हणून प्रभू शाहू देवा अवतार गिरगी। या देशातील जातीयवाद अस्पृश्यता रूढी परंपरा धार्मिक अंधश्रद्धा व समाजात असणारे ब्राह्मण पुरोहित वर्गाचे वर्चस्व यामुळे खालच्या जाती सामाजिक शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या राहिल्या आहेत। त्यामुळे समाजात एक फार मोठी विषमता निर्माण झाली आहे। उच्च वर्णीय हे अधिक श्रीमंत तर कनिष्ठ जातीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे। त्यामुळे मागास जातींना जर समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांना शासकीय नोकऱ्यामध्ये आरक्षण देणे गरजेचे आहे। म्हणून मी माझ्या राज्यात मागास प्रवर्गासाठी 50% आरक्षणाची घोषणा माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी करीत आहोत। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सांभाळी तुझी लेकरे पुण्य समजती पापाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 ही धोंड्याला म्हणती देवता भगत धोंडकी तया जोगता स्वतःच देती त्याच योग्यता देव म्हणून कुणी न बघावे मुकाशेंद्री सगळाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 कोणी न रहावे खुले अदानी शिक्षण घ्यावे
आले ज्ञानी यासाठी ही भिंते वाणी मी जातीचा झोवी देवा तुई नका तुला म्हणलेला गोपाला. माय बाप हो, चोरी करू नका. सावकाराकडून कर्ज काढून व्यसनांच्या आहारी जाऊ नका. देव धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका. बकरीचे पिल्लू देवापुढे कापताना आनंद मानता, मग स्वतःच पोरं मेल्यावर का रडता? देवळात दगडात देव नसतो. देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट असते. देव असतो आपल्या मनात, आपल्या अंतकरणात. दगडाचा देव घेत नाही, देत नाही. पापाची साथ कोणी देत नाही, देत नाही. नवसान पोर कोणाला होत नाही, होत नाही. माणूस खादाड देव काही मागत नाही, मागत नाही. देव म्हणता धोंड्याला, ध्यान म्हणता कोंड्याला. गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, गोपाळा गोपाळा. बोला देवकी नंदन गोपाळा. भारतीय घटनेचा शिल्पकार आहे. सुगंधा परी तव कीर्ती दिगंतात वाहे, दिगंतात वाहे. भारतीय घटनेचा शुद्ध म्हणून जे जे मानवा दीन लेखलेले, मातून काढून त्यातून प्रकाशित केले, प्रकाशित केले. कोटी कोटी जनतेचा मार्गदीप आहे. सुगंधा परी तव कीर्ती दिगंतात वाहे, दिगंतात वाहे. भारतीय घटनेचा चंदना परी तुझी कष्ट सोसले सा. ज्ञान सूर्य तुझी अंचा, तूच बोधी वृक्ष, तूच बोधी वृक्ष. तुझी कथा इतिहासाला साक्षीभूत आहे. सुगंधा परी तव कीर्ती दिगंतात वाहे, दिगंतात वाहे. भारतीय घटनेचा शिल्पकार आहे, शिल्पकार आहे, शिल्पकार आहे. माझ्या प्रिय बांधवांनो, 26 जानेवारी 1950 पासून या देशात संविधान लागू झाले व भारत एक लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले. स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्याबद्दल मी संपूर्ण देशवासियांचा आभार मानतो व मला त्या रूपात मातृभूमीची सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. हे संविधान तयार करताना ह्या सर्व महापुरुषांचे विचार व कार्य मला प्रेरणा देत होते.
ह्या तमाम समतावादी महामानवांचे विचार मी संविधानात कायद्याच्या रूपात उतरवले आहे. या महामानवांचे विचार व संविधानातील मूलभूत तत्वे, मूलभूत हक्क खऱ्या अर्थाने तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा व मानव मुक्तीचा मार्ग आहे. 18 पगड जातीत, धर्मात, संस्कृतीत व भाषात विभागलेल्या या समाजाला एकसंघ ठेवण्याची, त्यांच्यात समता, बंधुता, मानवता प्रस्थापित करून देशाला सामर्थ्यवान बनवून प्रगती पथावर नेण्याची ताकद या संविधानात आहे. परंतु माझ्या मते संविधान कितीही चांगले असो, ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते अप्रामाणिक असतील तर हे संविधान वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संविधानात दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा योग्य वापर करून हा देशाप्रती व संविधानाप्रती निष्ठा असलेल्या प्रतिनिधींनाच आपण निवडून दिले पाहिजे. मी आपल्याला आणखी एक निर्वाणीचा इशारा देऊ इच्छितो की लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याची अंधभक्ती व त्याच्यावर एवढा विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकशाही संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही आपले शोषण आणि अंतिमता हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे, या लोकशाहीप्रती व संविधानाप्रती आणि देशाप्रती आपली निष्ठा ठेवा. संविधानातच खऱ्या अर्थाने तुमच्या कल्याणाचा व देशाच्या प्रगतीचा मार्ग आहे. धन्यवाद. जय भारत. किसी भी इंसान की स्वतंत्रता, उसकी मालमत्ता बिना कानूनी कार्रवाई से छीनी नहीं जा सकती. यह नियम किसी ठराव में कहीं नजर नहीं आता. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का बल देता है. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का बल देता है. जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है. भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का बल देता है. जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है. भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है. जो भी यहाँ पैदा होता है भारत माँ का लाल है. संविधान में इन बातों का रखा देखो ख्याल है. जो भी यहाँ पैदा होता है भारत माँ का लाल है. संविधान में इन बातों का रखा देखो ख्याल है. कोई मरे ना भूख प्यास से इसका प्रावधान है.
संविधान